करूया. सो वेलकम यू ऑल. ताला स्वागत आहे ताले सगळ्यांचं. की कुंजी. गुड. So this is the lesson number that we are looking at that called as ताले की कुंजी. So welcome you all. स्वागत आहे सगळ्यांचं. आज आपण बघणार आहोत ताले की कुंजी या लेसन मध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे आणि काय काय आपण बोध शिकणार आहोत ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. Yes, So sir. yeah, good. So let's start with the lesson. तर आता आपण लेसनला स्टार्ट करणार आहोत. बघा सुशांत Yes, के sir. बघा सुशांत के माता पिता अमेरिका में नौकरी करते थे. सुशांत का जन्म वही हुआ. वह अमेरिका के अंग्रेजी विद्यालय में पढ़ रहा था. माता पिता के काम पर चले जाने के बाद सुशांत घर में अकेला पड़ जाता था. वह परेशान रहने लगा. माँ बाप से सुशांत की यह हालत देखी न गई. उन्होंने सुशांत के अच्छे भविष्य के लिए अपने देश भारत लौटने का निर्णय लिया. वे जानते थे कि सुशांत अपने दादा दादी के साथ रहेगा. वे सब भारत आ गए. सुशांत को एक अच्छे अंग्रेजी स्कूल में प्रवेश मिल गया. दादा दादी जी ने दादा दादी के साथ सुशांत बहुत खुश था. प्रतिदिन सोने से पहले दादा दादी से रामायण, महाभारत, पंचतंत्र की कहानियां जरूर सुनता था. धीरे धीरे उसने सुशांत का लगाव बढ़ने लगा. विद्यालय में भी सुशांत अनुराग, अनुष्का, पिंकी उसके अच्छे मित्र बने हुए थे. तर बघा यामध्ये आपण एका मुलाचे Yes, sir. गुड. यामध्ये आपण व्हॉट वी हॅव इन दिस स्टोरी. तर आपल्याकडे या स्टोरीमध्ये काय आहे ते आपण आता पुन्हा बघणार आहोत. या स्टोरीमध्ये आपण काय बघितलेलं आहे की सुशांत जो असतो तो त्याचा कुठे जन्म झालेला असतो. त्याचा अमेरिकेमध्ये जन्म झालेला असतो. अमेरिका देश आहे त्यामध्ये आपण सुशांतचा जन्म झालेला असतो आणि त्यासोबत त्याचे म्हणजे मम्मी पप्पा म्हणजे त्याचे आई वडील, माता पिता उनका काम वहां होने के कारण उनका म्हणजे सुशांतचा जन्म पण तिथे झाला होता. परंतु बघा मम्मी और पप्पा हे दोघं जण काय करायचे कामानिमित्त किंवा ऑफिससाठी बाहेर जात असते आणि सुशांत हा घरी एकटा पडायचा असतो. या कारणामुळे आणि हळूहळू त्याची तब्येत म्हणावं किंवा बघा घरात जर आपण एकटे राहू तर आपल्याला चांगलं वाटणार आहे का? द आन्सर इज नो. घरामध्ये आपण एकट्या जास्त काळ राहू No, शकत नाही. कारण आपल्याला कोणाची तरी गरज भासत असते. बघा मग आपल्याला काय होतं एकटं राहतं तर आपलं मम्मी पप्पा त्यांची आठवण येत असते आणि आपल्याला त्यांची आठवण जास्त यायला लागते. मग आपण काय करतो कधी कधी रडतो सुद्धा. आपली तब्येत पण खराब होते. तर अशा प्रकारचे काही गोष्टी असते ते सुशांत सोबत घडत होते. तर या गोष्टींचा एक सोल्युशन म्हणून या गोष्टीचा एक समाधान म्हणून सुशांतच्या मम्मी पप्पांनी काय केलं सुशांतच्या आई वडिलांनी अमेरिका सोडून ते आपल्या भारत देशामध्ये येऊन राहिले आणि त्यांनी बघितलं की सुशांत हा दादा दादी के साथ यानी किसके साथ मतलब सुशांत के पिताजी और सुशांत के पिताजी के मम्मी के साथ वे लोग रहने लगे. म्हणजे कोणासोबत दादा दादी सोबत ते राहायला लागले आणि तेव्हा ते कुठे होता तो खुश होता आणि तिथं त्या अंग्रेजी स्कूलमध्ये त्यांनी ऍडमिशन घेतलं म्हणजे भारतातच. आणि दादा दादी त्यांना काय सांगत होते रामायण, महाभारत, पंचतंत्र अशा प्रकारची कहाणी उनको सुनाते थे. आणि धीरे 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 सुशांत को भी उनका लगाव बढ़ने लगा आणि विद्यालय में भी शशांक, अनुराग, अनुष्का, पिंकी उसके अच्छे मित्र बने हुए थे. म्हणजे बघा आपण बघू शकतो की सुशांत हा अमेरिकेवरून जो एकटा पडलेला मुलगा होता तो अचानक नाही भारतामध्ये आल्यानंतर त्याला आपुलकीचे लोक म्हणजे त्याचे दादा दादी त्याचे मित्र मैत्रिणी हे भेटले होते आणि त्यांच्यासोबत त्यांचा काय होता लगाव लग्न म्हणजे लगाव बढ़ गया था. म्हणजे काय की त्याला तिथे राहणं किंवा त्यांचे जो साथ आहे किंवा त्यांचा सहवास हा चांगला वाटत होता. ठीक आहे. सो दिस इज द थिंग. अशा प्रकारे आपण बघितलं होता. नेक्स्ट आपण बघूया की व्हॉट हॅपन. तो बघा सितंबर का महीना था. शिक्षिका ने कक्षा में कथा कथन प्रतियोगिता होने की सूचना दी. म्हणजे बघा आणि आपल्या शाळेमध्ये बघा आपल्याला शाळेमध्ये कॉम्पिटिशन होतात, सिंगिंग कॉम्पिटिशन होतात, डान्स कॉम्पिटिशन होतात किंवा स्पीच कॉम्पिटिशन होतं. त्याचप्रमाणे त्यांचं सुद्धा कथाकथन म्हणजे गोष्टी सांगायचे कॉम्पिटिशन त्यांच्या स्कूलमध्ये म्हणजे कोणाच्या सुशांतच्या स्कूलमध्ये झालेली आपण बघू शकतो. ठीक आहे. तर तिथे डिक्लेअर झालं होतं की त्यांचे कॉम्पिटिशन होणार आहे. तर बघा त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की उन्होंने कहा इस वर्ष से तुम्हारी 5वीं कक्षा में हिंदी भी पढ़ाई जा रही है. अत्यंत कथा कथन प्रतियोगिता अंग्रेजी और हिंदी दोनों भाषाओं में होगी. शिक्षिका अब तक जान गई थी कि सुशांत अंग्रेजी विषय में सबसे अच्छा है पर हिंदी पढ़ लिख नहीं सकता है.
तो बघा तो कुठे होता तो मुलगा राहायला अमेरिकेमध्ये होता. तर अमेरिकेमध्ये तो कोणत्या शाळेत होता? इंग्लिश शाळेमध्ये होता आणि इंग्लिश शाळेमध्ये मध्ये शिक्षण शिक्षण झाल्या कारणाने त्याला किंवा या फिर उसका हिंदी हिंदी ये जो विषय था ये कैसा था? कमजोर था. उसको हिंदी ठीक से लिखना पढ़ना आता नहीं था. तो ये किसको पता चला? उनके शिक्षक को पता चल गया था. इसलिए उन्होंने कहा था कि अगली कक्षा में मतलब अभी हम लोग क्यों कौन सी कक्षा में? 5वीं कक्षा में. तो देखो 5वीं कक्षा में अभी देखो यहाँ पे लिखा गया कि इस वर्ष तुम्हारी 5वीं कक्षा में हिंदी भी पढ़ाई जा रही है. तो बघा त्याला हिंदी सुद्धा विषय शिकवला जात होता. तो शिक्षकाने कहा कि सुशांत तुम हिंदी कथाकथन प्रतियोगिता में भाग भाग ले लो और लोगे और शिक्षिका की सूचना सुनकर उत्साह सुशांत का उत्साह ठंडा पड़ गया. म्हणजे तो एकदम स्तब्ध झाला होता. म्हणजे त्याला काय करावं हे समजत नव्हतं. वह टूटी-टूटी हिंदी बोलता था. हिंदी पढ़ना लिखना तो उसे आता ही नहीं था. हिंदी को भी वह हिंदी ऐसे कहता था. तो बघा, त्यात तो अमेरिकेत राहण्यामध्ये बघा, आपण अमेरिकेतले लोकं बघतो ते इंग्लिश कसे बोलतात, हाऊ व्हॉट इज युअर नेम? हाऊ व्हॉट इज यू? हाय, हे आर्यन व्हॉट यू आर डूइंग? अशा प्रकारे बोलतात. हां, ठीक आहे ना? तर बघा त्याचप्रमाणे त्यांचं वाक्य जे होतं ते सुद्धा तसंच होतं. Yes, म्हणजे Sobat. त्याची हिंदी पण बोलताना बघा, आपण बराचसा पिक्चर वगैरे ह्याच्यामध्ये बघितलंय. ते कसे बोलतात हिंदी? हाय, व्हॉट आर यू डूइंग? तुम क्या कर रहे हो? ते अशाप्रमाणे हिंदी बोलतात. तर बघा, त्या हिंदीमध्ये सुद्धा त्यांचा इंग्लिश बोलण्यासारखा आपल्याला वाटत असेल. तर त्याचप्रमाणे सुशांत बघा, सुशांतचा जन्म हा कुठे झालेला आहे? अमेरिकेत झालेला आहे. तर त्याचे सुद्धा त्याप्रमाणे तो हिंदी बोललेला आपण बघू शकतो. तो हिंदीला काय बोलायचा? हिंदी असं म्हणायचा आपण. म्हणजे तो असा, "हिंदी में बात कर रहे हो." अशा प्रकारे तो सुशांत बोलत असेल. तर ही एक गोष्ट शिक्षकांना कळाली, की सुशांतला व्यवस्थित हिंदी बोलता येत नाही. तो अब देखो, हम लोग हिंदी कैसे अच्छे से बोल पाते हैं और हमारे जो शब्द है, वो अच्छे प्रकार से उसका उच्चार भी होता है और अच्छे प्रकार से हम लोग उनको सुन भी सकते हैं। लेकिन वैसी बात सुशांत के साथ होती थी क्या? तो उसका जवाब है नहीं। द आंसर इज नो। तो सुशांत कैसे बोलता था? अगर हम लोग बोला जाए कि मेरा नाम सुशांत है, ऐसा अगर हिंदी में सुशांत को बोला जाए, तो सुशांत कैसे बोलता था? मेरा नाम सुशांत है. तर ऐसा वो बोलता था. तर अशा प्रकारे तो बोलत होता. तर बघा, दिस इज द थिंग. तर आता आपण बघूया की पुढे काय घडलं सुशांत सोबत. तर बघा, सुशांत का उदास चेहरा देखकर शिक्षिका बोली, "सुशांत, 5वीं कक्षा में हिंदी एक विषय है. तुम हिंदी में कहानी बोल सकते हो." सुशांत बोला, "नो मैडम, आय कांट." म्हणजे काय की नो मैडम आई कांट म्हणजे मैडम मैं नहीं कह सकता. तो यह कहकर रुसवा हो गया. शिक्षिका ने कहा तो बघा यह कहकर क्या हो गया? सुशांत रुसवा हो गया. रुसवा होना मतलब क्या होना? उदास होना. ठीक आहे. यामध्ये आपल्याला 2 वाक्यप्रचार आलेले आहेत. ते पहिल्यामध्ये आहे की त्याचा उत्साह का ठंडा पड़ गया. उत्साह उसका ठंडा पड़ गया मतलब क्या हो गया? की त्याचा जो उत्साह होता म्हणजे त्याचा जो उत्साह असतो तो थंडा पडून गेला. म्हणजे तो एकदम त्याला काही सुचेनासं झालं नाही. आणि दुसरा शब्द आपल्याला भेटला तो रुसवा हो गया. रुसवा हो गया यानी क्या हो गया? रुसवा हो गया यानी उसको वो उदास हो गया. त्याला काय होणं ते कळत नव्हतं. तर आता पुन्हा पुढे आपण बघूया की शिक्षकाने काय कहा, "सुशांत, यू आर अ गुड स्टुडंट. आई एम श्योर यू कैन." तो सुशांत कुछ बोल नहीं सका. तो म्हणजे त्याला मॅडमने बघा प्रोत्साहन देणं म्हणजे त्याचे जे टीचर होते, त्यांचे जे मॅडम होते, त्यांनी त्याला प्रोत्साहन देण्याचं म्हणजे त्याला एन्करेज करायचं, उसको दिलासा देने का, उसका साहस बढ़ाने का प्रयत्न यहाँ पे किया हुआ है. तो बघा जेव्हा जेव्हा सुशांत काय बोलला, की "नो मॅडम, आय कांट." असं बोलला. परंतु त्याच्यावरती सुशांतच्या शिक्षकांनी काय बोललं, की "नो सुशांत, यू आर ब्राइट स्टुडंट. यू कॅन डू इट." म्हणजे तुम्ही ते करू शकता. तू ते करू शकतो. तू एक हुशार मुलगा आहे, चांगला मुलगा आहे. तू ते करू शकतो. ठीक आहे. तर बघा आपल्याला पण तसंच केलं पाहिजे. आपल्याला नेहमी आणि कोणत्याही एक नवीन कार्य जर आपल्याला करायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला घाबरलं नाही पाहिजे. भलेही ते कार्य कठीण असेल किंवा त्याच्यामध्ये आपल्याला कमी अ, ज्ञान असेल किंवा आपल्याला कमी गोष्ट माहिती असेल, तर ते कार्य हातात घेऊन ते गोष्टी करता आपल्याला ज्ञानसुद्धा प्राप्ती केली पाहिजे. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल जर आपण सायकल चालवतोय, आपल्याला सगळ्यांना सायकल कसं चालवायची सर्वात प्रथम माहिती होतं का? तर नाही. आपण सगळेजण सायकल हळू चालवायला शिकलेलो आहोत. तर त्याचप्रमाणे अगर हम लोग साइकिल चला रहे हैं, तो साइकिल पे हमें पहले ही विश्वास चाहिए कि नहीं मैं साइकिल चला सकता हूँ. तो धीरे-धीरे करके भले ही हम 1 बार, 2 बार, 3 बार 3 बार
या फिर 4 बार, 4-5 बार, 5 बार हम लोग गिरेंगे, लेकिन अंततः म्हणजे शेवटी आपण सायकल चालवायचं शिकू, नक्कीच शिकू. तशाच प्रकारची गोष्ट असते, की म्हणून अशाच प्रकारची गोष्ट असते म्हणून आपल्याला घाबरायला नको. म्हणजे आपण घाबरू नाही. कोणतीही गोष्ट जी असेल आपल्यासमोर येणारी असेल, त्याला आपण सामोरे जाऊन त्या गोष्टी किंवा तो कार्य साध्य केलं पाहिजे. ठीक आहे. तो एक गोष्ट झाली, की त्याचप्रमाणे तर सुशांत एक थोडा घाबरला आणि तो काही बोलला नाही. तो सिर झुकाकर खड़ा रहा. उसने अधिक परेशान देखकर शिक्षिका बोली, "यू आर द ब्राइट स्टूडेंट. यू शुड लर्न हिंदी. सुशांत, यू मस्ट पार्टिसिपेट." म्हणजे त्यांनी काय सांगितलं, की "सुशांत, तू एक चांगला मुलगा आहे आणि तुला हिंदी ही शिकायला आली पाहिजे. तर तू काय केलं पाहिजे? तू पार्टिसिपेट म्हणजे तू त्या कॉम्पिटिशनमध्ये हिंदी कथाच म्हणजे हिंदी गोष्ट सांगायच्या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जरूर पार्टिसिपेट करायला पाहिजे. म्हणजे भाग हा घेतलाच पाहिजे." ठीक आहे. आता आपण बघूया पुढचं काय सिनेरियोस. तो बघा, घर पहुंचने पर सुशांत का उतरा चेहरा देखकर दादाजी समझ हो. गए की कुछ तो गडबड हुआ है. मग बघा, शाळा झाली. शाळेमध्ये अशा प्रकारचा प्रोग्राम झाला. म्हणजे शाळेमध्ये काय झालं, की शाळेमध्ये सुशांतला बोलण्यात आलं, की तू पार्टिसिपेशन घे. परंतु सुशांतला हिंदी येत नव्हती. तर त्या कारणामुळे सुशांत थोडासा उदास होता. ठीक है. सुशांतचा मूड कसा होता? सुशांत कसा होता? उदास होता. म्हणजे सुशांत का क्या हुआ था? रुसवा हो गया था. ठीक है. अभी आगे देखते हैं कि आगे क्या-क्या होता है। जैसे सुशांत घर वो जाता है। रुस हुँ, जैसे सुशांत घर पहुँचता है तो वो उससे रुसवा हो गया था। बराबर, वो रुसवा हो गया था। अभी देखो, अभी वो क्या कर रहा है, सुशांत अपने घर जाता है, घर में घर में दादाजी उसका चेहरा देखे, उतरा चेहरा देखे म्हणजे उदास चेहरा बघून त्यांना कळून जातं, की सुशांतचे काहीतरी गडबड है। उन्होंने उसे पास बुलाया। प्यार से पूछने पर सुशांत ने विद्यालय का सारा किस्सा सुनाया। सुनकर दादाजी बोले, "बेटा, इसमें परेशान होने की क्या बात है? हिंदी तो तुम्हें सीखनी ही चाहिए। आज से तुम हम सब से हिंदी में बात करोगे। तुम बहुत जल्दी हिंदी बोलना सीख जाओगे। तुम्हारे टीचर ने तुम्हारे ऊपर इतना विश्वास किया है। यू शुड टेक पार्ट." सुशांत बोला, "बट हाउ?" तो दादी बोली, "चलो, पहले खाना खा लो, फिर तुम्हें दादी जी कोई कुंजी ढूंढेंगे." म्हणजे काय बघा, ह्याच्यामध्ये काय झालं तर बघा, आपण बोललो होतो, की सुशांत हा घरी आला. त्याचे दादाने विचारले, कुंजी की ढूंढून. हां, बरोबर. आपण बघूया पुढे काय-काय बोलतात ते बघा. सुशांत जो होता घरी आला. घरी आल्यानंतर आपण बघतो, की त्याचे दादाजी विचारले, की "तर काय-काय झालं, काय नाही?" आणि मग त्याने सुशांतने सांगितलं, की "शाळेमध्ये असं-असं हिंदी कॉम्पिटिशन आहे आणि मला पार्टिसिपेट करायला सांगितलंय, परंतु मला हिंदी येते का?" आन्सर इज नो. मला हिंदी येत नाही म्हणून मला भीती वाटत आहे किंवा माझा मूड नाही आहे. अशा प्रकारे असं बोलतात. परंतु त्याचे बाबा म्हणजे त्याचे दादा उनके क्या बोलते, की "सुशांत, म्हणजे तुला पार्टिसिपेशन केलं पाहिजे आणि आजपासूनच तू आमच्यासोबत हिंदीमध्ये बोल, कारण तुला हिंदी शिकणं मस्त आहे." कारण बघा, आपण कुठे राहतो? भारतामध्ये राहतो आणि भारताची राष्ट्रभाषा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हं. की हिंदी आहे आणि आपल्यामध्ये हिंदी, मराठी अशा वेगवेगळ्या भाषामध्ये आपण बोलत असतो. तर त्यासाठीच आपल्याला हिंदी ही शिकायला हवी आणि आपली राष्ट्रभाषा असल्या कारणाने भारताची देशाची राष्ट्रभाषा असल्या कारणाने आपल्याला हिंदी हे शिकणं मस्ट आहे. म्हणजे हिंदी शिकणं गरजेचं आहे. तर बघा, सुशांत खाना खाकर दादाजी के पास आया. दादू, अब लाओ कोई कुंजी. तर कुंजी लाना म्हणजे काय? एक उपाय ढूंढणं. कुंजी लाना म्हणजे काय? उपाय ढूंढणं. तर उपाय ढूंढणं म्हणजे कुंजी ढूंढणं. तर बघा, तर हे आता आपण बघूया, की काय-काय पुढे आहे ते आपण वाचणार आहोत. तर बघा, दादाजी ने रोमन लिपि में भारत, बस्ता, दोस्त, देश, कथा है आदि शब्द लिखकर सुशांत को पढ़ने के लिए बोला. सुशांत ने पढ़ा. भारत, बस्ता, दोस्त, नंतर देश, कथा, हाय, आडी. तर बघा, अशा प्रकारे आडी. तो अशा प्रकारे त्याने वाचलं होतं. तर दादाजी समझ गए की सुशांत को क्या कमजोरी है. तर सुशांत की काय कमजोरी होती? तर तो बघा, त ला ट बोलायचं. काय बोलायचं? त ला ट बोलायचा. तर बघा, दोस्तला दोष्ट, भारतला किंवा बस्ताला भारतला भारट किंवा बस्ताला बस्ट असा तो म्हणत असे. तर ही त्याची एक कमजोरी होती. हे कोणाला कळालं? दादाजींना कळालेलं होतं. तर आता काय ट्रिक आली आणि काय त्यांनी कुंजी केली आणि त्या कुंजीमध्ये त्यांनी कशाप्रमाणे सक्सेसफुल भेटलं किंवा काय झालं ते आपण आता बघणार आहोत. उन्होंने इन शब्दों को सही उच्चार
सही उच्चार बताया। दादाजी सुशांत को ट, ठ, ड, द, स, श आदि का उच्चार कई दिनों समझाते रहे। एक दिन दादाजी ने लिखकर सुशांत को Yes, पढ़ने sir. के लिए गाया कि भारत मेरा देश है, हम सभी भाई-बहन हैं, हम सभी शांति से रहते हैं. तो सुशांतने भारत बोला मेरा देश है. बरं. तर बघा याप्रमाणे काय झालं होतं, की त्यांनी ट, ठ, ड, द, स, श हे जे शब्द होते, या सगळ्या शब्दांचा उच्चार दादाजींनी सुशांतला सांगायला म्हणजे खूप दिवस त्याच्यावरती प्रॅक्टिस चालू झाली आणि त्याचा रिझल्ट त्या प्रॅक्टिसचा रिझल्ट Yes, काय sir. झाला ते आपण बघूया. तर एक दिवस दादाजी ने सुशांत को लिख के बताया था हिंदी में म्हणजे रोमन लिपीमध्ये त्यांनी काय लिहिलं होतं, भारत मेरा देश है, हम सब भाई-बहन हैं, हम सब शांति से रहते हैं. तो सुशांत ने क्या पढ़ा? भारत मेरा देश है, हम सभी भाई-बहन हैं, हम सभी शांति से रहते हैं. म्हणजे बघा, जो पहिले सुशांत काय बोलत होता, भारत Yes. मेरा देश है, अशा प्रकारची आता त्याने चुकी केली का? तर त्याने चुकी केली नाही. No. बघा, त्याने प्रॅक्टिस करून त्याचा जो उच्चार होता, की उसका जो उच्चार होता, की त्याचं प्रोनन्सिएशन होतं, ज्याला आपण म्हणतो, Yes, ते sir. त्यांनी सुधरवलं होतं. तर आता नेक्स्ट बघू काय झालं, काय नाही. राइट? तो बघा, त्याच्यावरती दादाजी बोलले, "शाब्बास." दादाजी खुश झाले आणि दादाजीने काय बोलले, "शाब्बास. लो, खुल गया ताला और मिल गई कुंजी. खुल गया सुशांत, ताला. तुम तो हिंदी अच्छी तरह बोल सकते हो. मैं हिंदी का एक अच्छी Yes. कहानी बोलता हूँ. तुम उसे रोमन लिपि अंग्रेजी में लिखो. बार-बार पढ़कर Yes. अच्छी तरह प्रॅक्टिस कर लो और कॉम्पिटिशन में सहभाग लो." तर बघा ह्याच्यामध्ये एक त्यांना काय भेटलं आहे, ह्यांच्यामध्ये त्यांना एक ताला की कुंजी म्हणजे जी समस्या होती. ताले की कुंजी यानी क्या? तर ताले की कुंजी मतलब एक समस्या होती. त्यांची समस्या काय होती? की समस्या हीच होती की त्याला हिंदी बोलता येत नव्हतं. तर बघा ट, ठ, ट, ठ, ड, स नंतर क्ष हे जे शब्द होते या सगळ्या शब्दांची सतत प्रॅक्टिस केल्यानंतर सुशांत ते शब्द व्यवस्थित हळू व्यवस्थित बोलायला लागला. तर ह्याच्यात काय अर्थ झाला, की तो जो अडथळा होता किंवा तो जो प्रॉब्लेम होता किंवा तो जो अडथळा किंवा जो संकट आपण त्याला म्हणतो किंवा ज्याचा जो प्रॉब्लेम होता त्या प्रॉब्लेमचा सोल्युशन आपल्याला भेटला होता. म्हणजेच काय भेटलं होतं, ताले की कुंजी मिल चुकी थी. कुंजी म्हणजे काय, की चावी किंवा आपण त्याला उपाय आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला काय बोलूया, ताले की कुंजी म्हणजेच काय प्रॉब्लेमचा सोल्युशन. प्रॉब्लेमचा सोल्युशन आपण प्रॉब्लेमचा सोल्युशन. बरोबर. ते आपण आता बनवलं. तर बघा आता पुढे काय झालं, तर बघा आता तर सुशांत हिंदी व्यवस्थित बोलायला लागला, बरोबर. आता हळू रोमन लिपीमध्ये म्हणजे काय इंग्लिशमध्ये जे काही अक्षर लिहिलेले असतील, तो व्यवस्थित वाचायला सुरुवात त्याने केली होती. सुशांत बोला, At last, we have got the key. At last, we have got the key. म्हणजे at last, we have got the key. म्हणजे काय अंततः शेवटी आपल्याला तो उपाय भेटला. म्हणजे आपल्याला ती गुंजी भेटलेली आहे. ठीक आहे. तो त्या गुंजी नाही, Yes. कुंजी आपल्याला भेटलेली आहे. Yes. तो दादाजी बोले, "नहीं, ऐसे बोलकर आखिर हमें बंद Yes. ताले की कुंजी मिल गई है." तो बघा सुशांत और दादाजी ने दोनों हंस पड़े. तो बघा हंसने से सुशांत का मन का सारा तनाव दूर हो गया. पोते की आंखों में चमक देखकर दादाजी और दादी जी दोनों समझ गए की अब सुशांत तयार हो गया है. तर बघा याप्रमाणे बघा अशा प्रकारे अशी एक टेक्निक वापरून त्यांनी काय केलं, की Yes, ट, sir. ड, ड, द, क्ष, क्ष हे आणि जे आपली बाराखडी असते, बाराखडी अ, आ, इ आपण जे लहानपणी वाचतो अ, आ, इ हे जे बाराखडे असतात, हे बाराखडे आपण वाचतो. त्याच्याने आपलं काय होतं, आपलं जे उच्चार असतो म्हणजे जे आपण बोलतो आपण जे बोलतो त्याचा एक शब्द उच्चारही स्पष्ट होऊन जातो. म्हणजे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित हिंदी किंवा मराठी बोलता येते. तर बघा याचप्रमाणे काय झालं, की अशीच प्रॅक्टिस करून दादाजींनी काय केलं, सुशांतचा जो हिंदी बोलायचा जो प्रॉब्लेम होता, म्हणजे ज्याचा हिंदी बोलने के लिए जो ताला था, हिंदी बोलने के लिए जो ताला था, जो एक हम लोग ताला बोल सकते हैं उसको, वो ताला था ताले की कुंजी प्राप्त की थी. म्हणजे काय केलं होतं, ताले की कुंजी प्राप्त की थी म्हणजे त्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन त्यांनी मिळवलेलं होतं. तो ये है कथा हमारे सुशांत और उसके दादाजी की, कि जिसके वजह से उन्होंने
उन्होंने सुशांत का जो हिंदी बोलने का जो प्रयास था या फिर हिंदी बोलने का जो प्रॉब्लम था या हिंदी बोलने का जो कठिनाई थी वो कठिनाई दूर की और उसमें एक नया आत्मविश्वास प्राप्त करके उसने कंपटीशन में यानी उस कार्यक्रम में प्रतियोगिता में उसने भाग लिया था. तो बघा अशा प्रकारे आपण बोलतो की दादानी म्हणजे आपल्या आजोबांनी सुशांतला हेल्प केलं त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे. सो दिस इज अ थिंग. तर अशाप्रमाणे आपल्याला सुद्धा सुशांतकडून शिकलं पाहिजे. म्हणजे आपल्याला सुशांतकडून काय शिकलं पाहिजे, की कोणताही प्रॉब्लेम असेल किंवा कोणत्याही गोष्टी असेल, तर त्या गोष्टीसाठी आपल्याला स्तब्ध राहिलं नाही पाहिजे. त्या गोष्टी किंवा कोणतेही कार्य आपल्या हाती आलं किंवा कोणतेही कार्य करायचं असेल किंवा किंवा सर्वात सोपं लाईन म्हणजे आपण सतत अभ्यास केला, की आपला उच्चार असो किंवा आपले विचार असो, हे सगळे बरोबर बदलतात आणि ते चांगल्या मार्गाने लागू शकतात आणि Yes, sir. आपण एक चांगला मनुष्य बनू शकतो. ठीक आहे. तर म्हणून आपल्याला Yes. अभ्यास करणं, चांगल्या-चांगल्या गोष्टी, चांगल्या-चांगल्या पुस्तकं वाचणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि कारण हे पुस्तकं आणि हे ज्या गोष्टी असतात, ते आपल्याला काय करतात, आपल्याला मार्गदर्शन देत असतात. आपल्या विचारांना मार्गदर्शन देतात. आपल्या उच्चारांना, विचारांना मार्गदर्शन देऊन आपल्याला चांगला मनुष्य हे घडवत असतात. ठीक आहे. सो दिस इज द थिंग. अशा प्रकारची गोष्ट आहे, की याच गोष्टीमध्ये आपण बोलतो, की दादा हे त्याचे काय बनलेले आहेत, मार्गदर्शक बनलेले आहेत, जे सुशांतला हिंदी Yes, sir. बोलण्याच्या प्रॉब्लेम मधून सोल्युशन दिलेला आहे. Yes, दिस इज yes, द थिंग. yes, yes. राइट. दिस इज द थिंग आपण बघू शकतो. आता ओके. सो हिअर इज द थिंग. आपला हा लेसन संपलेला आहे. ओके. कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता.